पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आता यवतमध्ये पोहोचलेले आहेत। यवतमधल्या सगळ्या परिस्थितीची चौकशी करण्याकरता, माहिती घेण्याकरता म्हणून तिथं पोहोचल्याचं आपण बघतोय। आक्षेपार्ह पोस्ट स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले होते आणि त्यातनं सगळी परिस्थिती चिघळली होती। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आपल्या बरोबर आहेत। सुमित, काय अपडेट? सुमित, काय अपडेट? सकाळच्या दरम्यान दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यामध्ये दोन गटातील एका गटाच्या घरावर हमला करण्यात आला, बेकरीवर हमला करण्यात आला आणि त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यवतमध्ये दाखल झालेत आहे आणि ते पोलिसांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत की नेमकी ही घटना का घडली, कशामुळे घडली आणि नेमका आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून ही संपूर्ण घटना घडली होती। त्याबाबत देखील आता अजित पवार जे आहेत ते माहिती घेत आहेत ते आणि जी ही घटना घडलेली आहे या घटनेनंतर विविध ठिकाणी यवतमध्ये जाळपोळीच्या देखील घटना घडल्या होत्या आणि या घटनेच्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण जी काय माहिती आहे ती अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। हा सगळा प्रकार का झाला होता या सगळ्यामध्ये अजित पवारांकडून संपूर्ण ही माहिती जी आहे ती घेण्यात येत आहे। विशाल, अजित पवार तिथं पोहोचलेले आहेत सुमित, आणि अशा वेळी पोलिसांकडनं ते सगळ्या घटनेची माहिती घेत आहेत। आता तसं बघायला गेलं तर पोलिसांकडनं देखील रूट मार्च काढण्यात आलेला होता। परिस्थिती नियंत्रणात आहे का? सध्या तरी ही परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहे त्यापूर्वीच संपूर्ण जी काय पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला होता, पोलिसांकडून शांततेचं आव्हान करण्यात आलं होतं आणि जे या सगळ्या घटना आहे त्या घटना कशी निवडण्याचं काम जे आहे पोलिसांकडून करण्यात येतो। महानिरीक्षक या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतर आता त्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण जी काय आहे ती परिस्थितीची माहिती या ठिकाणी घेतली जाते। शांतता सध्या तरी आहे, मात्र हा दंगा कशामुळे घडला, ही नेमकी परिस्थिती का घडली या संदर्भात देखील आता अजित पवार माहिती घेत आहेत। मात्र सध्या तरी परिस्थिती ही शांतता आहे। परिसरामध्ये कोणतीही सध्या तणावपूर्ण शांतता ही म्हणता येईल आपल्याला। अजित पवार स्वतः काही ठिकाणांची पाहणी करण्याकरता, काही लोकांशी बोलण्याकरता जाणार आहेत का? हो, सध्या ते अधिकाऱ्यांशी माहिती घेतात आणि ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ती घटना जी आहे त्या घटनेची माहिती देखील ते स्वतः घेणार आहेत। त्या संदर्भात सगळी संपूर्ण आधी माहिती जी आहे ते पोलीस या ठिकाणी त्यांना देत आहेत आणि त्यानंतरच एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला ते अजित पवार जाणार आहे आणि इथून त्यांनी यवतमध्ये थांबून आता ही संपूर्ण जी काय घटनेचा ते आढावा घेता येते। अशा प्रकारची दंगल जी आहे, अशा प्रकारचा तणाव जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला होता यवतमध्ये आणि त्याच्याच आढावा जे आहे तो घेतला जातोय। तिथले स्थानिक जे आहेत, स्थानिकांची जे अजित पवार जे आहेत ते चर्चा करतायत नेमका ही सुरुवात कशावरून झाली याची देखील माहिती ते अजित पवार स्थानिकांशी घेताना आपल्याला दिसत आहे। काही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याशी देखील ते स्वतः परिस्थिती आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। बरं सुमित, जरा मी तुला थांबवतोय, बघूयात अजित पवार नेमकी पोलिसांशी काय चर्चा करतात। झाला पाहिजे दिसत नाही। स्थिती आहे ती अजित पवार जाणून घेतात। संवाद त्यांचा सुरू आहे लोकांसोबत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत माऊली हळूहळू अजित पवार घेताना आपण बघतो आणि खरं म्हणजे हा सगळा आढावा घेतल्यानंतर अजित पवार आता यवतमध्ये पोहोचलेले आहेत। यवतमध्ये पोहोचल्यानंतर ते पोलिसांकडनं, तिथल्या स्थानिकांकडनं काय नेमकं घडलं, कशामुळे घडलं
आणि त्याच्या पाठीमागे काय कारण असावं, आता सध्या काय परिस्थिती आहे याबद्दलची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत, त्यांच्याशी बोलतायत. आणि अर्थात यानंतर असं देखील कळतं की अजित पवार काही हिंसाग्रस्त भागांना जे आहेत ते भेट देखील देऊ शकतात, काही लोकांची विचारपूस देखील ते करू शकतात. आणि यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गिल देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत, काही महत्त्वाचे पोलीस अधिकारी देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण बघतोय. यवतमध्ये ही घटना घडल्यानंतर 2 गट आमने सामने आल्यानंतर जी काही हिंसा घडली त्यानंतर माहिती मिळताच अजित पवार यवतच्या दिशेने रवाना झालेले होते. दुपारी आपण साधारण जर पाहिलं तर 3:30 पर्यंत परिस्थिती नियंत्रणात येण्याकरता वेळ लागला. त्यानंतर पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. काही ठिकाणी जमावाला पांगवण्याकरता, जमावाला शांत करण्याकरता अश्रुधुरांचा मारा करण्यात आला. आणि आता तरी तणावपूर्ण शांतता जी ती यवतमध्ये बघायला मिळते. शांततेचं आवाहन करण्याकरता पोलिसांनी रूट मार्च देखील इथं काढलेला होता. याचा अर्थात अजित पवार जे आहेत ते इथून निघालेले आणि ते दादा परिस्थिती नियंत्रणात एक मिनिट. काही दिवसापूर्वी इथं घटना घडलेली होती, त्याच्यानंतर इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषणं केली, परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं. कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली. परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे. कोल्हापूरहून स्वतः पुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, प्रमुख पण इथं आहेत, कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत, त्याचबरोबर ॲडिशनल एसपी, बाकीचे सगळे बंदोबस्त आहे. एक SRPची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे. आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो, ते म्हणले की दादा, यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती. आम्ही सगळे एकोप्याने जातीय सलोखा ठेवून या परिसरामध्ये राहत आलेलो आहे. आज बाजार असतो, आठवडे बाजार, परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे. आणि मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील. अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका. माझे आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये पण तो तुमचा अधिकार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया. मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये. तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, गवंड्याचं काम करतो. पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि इथं काही तोडफोड केलेली दिसते, नुकसान केलेलं दिसतं. त्याच्या संदर्भातले सगळ्या पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहे, पुण्यात होतो.
अजून तिथं काही कार्यक्रम आहेत तर आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघालेले आहेत. जयंती उत्साहाने सगळेजण साजरी करतायत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची. आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठेही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही. जे काही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, जातीय सलोखा ठेवणारा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती यवतकरांची पण परंपरा आहे, ती आपण टिकूया. नुकसान काय झालं? नुकसान दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत, आहेत. इथं काही सहकारी राहतात, त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली. ते म्हणले 30-40 लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यात काही घडलं, पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित, पोलीस नंतर आले, पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. आपण पण बघताय की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्याचं काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे. सुरू होतं 25 तारखेपासून हे सगळं सुरू होतं. पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाटतं का? कदाचित हे नसतं झालं. एक मिनिट, योग्य ती पावलं उचललेली होती. काल पण भाषणं तो काही आमदारांची झाली, त्याच्यामध्ये पण कुठेही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती. फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं केला, त्याच्यातून पुन्हा नाकारत तुमचा कार्यक्रम आहे दादा. त्याच्या एक मिनिट, पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्यात, कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात. 144 लागू केलंय का आणि कधीपर्यंत? आता आहे ना, केलंच आहे ना, तुम्हाला सगळं माहिती. 144 आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते, कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये. आता तुम्ही पण 144 कलमाचं हे तोडले. 144 कलमात 5 जणच एकत्र राहावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्या कलमाचा भंग होतो. पण आता तुम्हाला कोण बोलणार, काय करणार? दादा तुम्ही कालची सभा वरवटच्या कार्यक्रम होणार आहे का? कालची सभा झाली त्या सभेला 144 लागू होतं. काल यवतमध्ये काल नव्हतं, आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते 48 तासाकरता आहे. दादा कार्यक्रम नियोजित कुठला? हो का, परिस्थिती नियंत्रणात आहे, घाबरून जायचं. सगळ्या जनतेला आवाहन करेल, नागरिकांना, माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा, कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे, परिस्थिती आटोक्यात ठेवण्याच्या करता, आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला. हिंदू राष्ट्र केल्याशिवाय आता थांबायचं नाही असं का त्यांनी? पक्षाची ती भूमिका नसते. मी 100 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये आमची भूमिका शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे, सेक्युलर विचारधारेचीच आहे. शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं